नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवगणेश ऑनलाईनवरून मी शिवशंकर संभारे. आज बघा CETच्या वेबसाईटवरती 22 डिसेंबर 2025 रोजी एक नोटीस आलेली आहे. त्या नोटीसमध्ये काय दिलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या नोटीसमध्ये असं दिलेलं आहे की थोड्याच दिवसामध्ये म्हणजे जानेवारीच्या पहिल्या हप्त्यात किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये म्हणजे 5 जानेवारीच्या नंतर केव्हाही फॉर्म CETचे भरणे सुरू होऊन जातील. त्याच्यामध्ये असे दिलेले आहे की CETचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर हा आधार कार्डाला रजिस्टर असणं अनिवार्य केलेलं आहे. या वर्षीपासून आधार OTP द्वारे तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर अपडेट नसेल तर तो रजिस्टर करून घ्या. जर मोबाईल नंबर अपडेट केलेला नसेल किंवा तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल आणि त्यांनी मोबाईल नंबर सोबतच एक आणखी ॲडवायझरी दिलेली आहे की तुमचं लेटेस्ट फोटोग्राफ हा आधार कार्डवरती अपडेट झालेला पाहिजे. तर तुमचा जर पासपोर्ट फोटो आणि आधार कार्डवरचा फोटो जर मॅच नाही झाला, म्हणजे जर चेहरा मिळता जुळता नाही झाला तर तुमचं ऑथेंटिकेशन फेल होईल. त्याच्यामुळे लेटेस्ट फोटोग्राफ तुम्ही तुमच्या आधार कार्डवरती अपडेट करून घ्या, जेणेकरून CETचा फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि लेटेस्ट मोबाईल नंबर अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आधार OTP व्यवस्थित येईल. त्याच्यानंतर तिसरी नोटीस त्यांनी दिलेली आहे की जे विद्यार्थी हँडिकॅप आहेत त्यांना UDID कार्ड बनवणं कंपल्सरी केलेलं आहे. अपार ID सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी करण्यात आलेला आहे. अपार ID नसेल तर तुम्ही CETचा फॉर्म भरू शकत नाही. अपार ID आपण फॉर्म भरताना पण काढू शकतो. काही जास्त वेळेची प्रोसेस नसते, एक 5-10 मिनिटाची प्रोसेस असते. किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये अपार ID काढलेला असेल तर ते ज्या कॉलेजमध्ये शिकत आहेत 11वी-12वी मध्ये ते विद्यार्थी त्या कॉलेजमधून पण अपार ID तुमचा कलेक्ट करून घेऊ शकता.